जस्ट लुक न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। मी सुफी सय्यद, आपण पाहत आहात जस्ट लुक न्यूज। माळेवाडाचा हा भाग आहे। या माळेवाड्याच्या या भागामध्ये मध्यभागी जो रस्ता डिवायडर आहे, डिवायडरच्या मध्यभागी पोल उभे केलेले आहेत आणि या पोलवरती अतिशय उत्तम अशा पद्धतीचे ते पोल उभे केले आहेत महानगरपालिकेनं। रस्तासुद्धा हा अतिशय सुंदर तयार झालेला आहे, मध्यभागी डिवायडर आहे आणि या ठिकाणी इतकं सुंदर रस्ता तयार केल्यानंतर खांबसुद्धा अतिशय सुंदर आहेत। पण त्या खांबावरती सध्या आयफोनची ही जी जाहिरात आपण बघतो, संपूर्ण रस्त्यावरती जाहिरातीचे हे बोर्ड लावण्याचं काम या मागच्या बाजूला आपण बघतो मोरिया क्रेन सर्व्हिस आणि त्याच्या पाठीमागे एक मोरिया क्रेनचं एक अजूनही एक वाहन आहे आणि त्या वाहनामुळे हा रस्ता बघा, हा रस्ता या ठिकाणी जाम होतोय। अक्षरशः मागच्या बाजूला ती बस येऊन उभी आहे आणि रस्ता त्याला जायला मिळत नाही। मुद्दा असा आहे की महानगरपालिकेने यांना परवानगी दिली आहे का, आणि जर दिली असेल तर याचे त्यांनी पैसे त्यात घेतले आहेत का, जर याच्यामध्ये आर्थिक काही व्यवहार झाला असेल तर त्याची माहिती जनतेला कळायला पाहिजे। कारण आता त्या क्रेनवाल्यानं त्या बसला मागे जाण्यासाठी भाग पाडलेले बघा, तो मागे जाण्यासाठी सांगतोय त्यांना, म्हणजे अक्षरशः रस्त्याला यांनी वेठीस धरलेलं आहे आपल्या ॲड लावण्याच्या, जाहिरातीचे ते बोर्ड लावण्यासाठी। इथे रस्त्यावरती त्यांनी हे रस्ता बंद केलेला आहे, अक्षरशः त्याला वळण घेऊन आणि त्या बाजूनं त्याला जावं लागते। रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे आणि अशा पद्धतीनं जर हे कार्य जर दिवसाढवळ्या होत असतील तर याला महानगरपालिका जबाबदार आहे का? साधारण छोट्या मोठ्या गाड्या, टपऱ्या आणि ज्याचं अतिक्रमण विभाग लगेच तत्परतेनं मोकळा करतो। आता ह्या रस्त्याचा श्वास कोण मोकळा करणार, हा खूप मोठा प्रश्न आहे। हे जे आपण बघतो आहोत, रस्ता पूर्णपणे पॅक झालेला आहे। उजव्या बाजूला जर पाहिलं आपण तर तो रस्ता पूर्णपणे आपल्याला दिसत नाही आहे। अशा पद्धतीनं जर हे कार्य होत असेल तर याला जबाबदार कोण आहे? छोट्या मोठ्या गाड्या यांना तत्परतेनं उठवणारे महानगरपालिकेचे प्रशासक मंडळी आणि त्यांचा अतिक्रमण विभाग यांचा आम्ही स्तुत्य उपक्रम म्हणून त्यांना गौरवान्वित करतो। पण अशा पद्धतीनं जर हा रस्ता हा या पद्धतीनं जर जाम करत असतील तर याला जबाबदार कोण आहे? हे बघा, या गाड्या या ठिकाणी अडल्या होत्या आणि हा क्रेन, इतका मोठा क्रेन रस्ता अडवतोय, याला जबाबदार कोण आहे? मी जर्नलिस्ट सुफी सय्यद, जस्ट लुक न्यूजमध्ये शहराचं सुंदरीकरण, सुशोभीकरण करा, विद्रुपीकरण करू नका। इथे विद्रुपीकरण चाललेलं आहे। स्वतःची काळजी घ्या, इतरांची सुद्धा। धन्यवाद।